आज फॉर्च्युनर गाडीला वन रिव्हिजन केले, कसं क्वालिटी झाले का नाही. आज दुकानावर लवकर आलतो. आल्या 4-6च्या 2 डिझाईन होत्या त्या बनवून घेतल्या. त्यानंतर वन रिव्हिजनचं काम होतं ते पण पूर्ण केलं. 36 इंच बाय 66 इंचावर डिझाईन केले. त्यानंतर 3 बाय 5ची एक डिझाईन होती ती पण पूर्ण केली. वन रिव्हिजनच्या 2 गाड्या होत्या, दोन्हीच्या डिझाईन फायनल झाले, त्याच्यामुळे लगेच प्रिंटिंगला घेतलं. 3 वरती प्रिंटिंग सोडले आणि -25 इंक लिमिट ठेवली. प्रिंटिंग कसं क्वालिटी दिसते का नाही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर भावांना या प्रकार आपण पेस्टिंग करून घेतले. साईडचं वेस्टेज जे होतं ते कट करून टाकलं. त्यातनं बरोबर मध्ये जेवढी डिझाईन राहते तेवढी पेस्टिंग करून घेतली. दोन्ही गाड्यांच्या काचेची साईज सेम होती, त्याच्यामुळे डिझाईन मध्ये काय बदल करावा नाही लागला. त्यानंतर निखिल भाऊनं थोडंसं प्रिंटिंग दिलं. 10 बाय 12चं 5 बॅनर होतं आणि 10 बाय 20चं एक, त्यांचं प्रिंटिंग मारून घेतलं. 2 वरती रेग्युलर प्रिंटिंग मारलंय. क्वालिटी दिसते का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि या सगळ्या डिझाईन पण निखिलनंच बनवल्यात, आपण फक्त प्रिंटिंग करून दिले. रेग्युलर प्रिंटिंग आणि स्टार वरचं प्रिंटिंग यात फरक तर पेपरचा असतोय. रेग्युलर प्रिंटिंग वरती 2 प्रिंटिंग होतं आणि स्टारच्या प्रिंटिंग वरती 3 प्रिंटिंग होतं. 3 प्रिंटिंग जास्त दिवस टिकते आणि 2 प्रिंटिंग हे फक्त थोड्या दिवसासाठी असते. पेपर मधला फरक असा आहे, 2 प्रिंटिंग साठी आपण 200 GSM चा पेपर वापरतोय आणि स्टारच्या प्रिंटिंग साठी 305 GSM चा. बाकीच्या ज्या डिझाईन होत्या त्या पण फायनल झाल्या, लगेच त्याचं पण प्रिंटिंग करून घेतलं. 4-6च्या डिझाईन होत्या, त्यानंतर 3-5ची जी डिझाईन होती ती पण पूर्ण झाली. सगळं काम रेग्युलर प्रिंटिंगचं होतं ते करून घेतलं. त्यानंतर 2 बाय 3च्या ज्या फ्रेम होत्या त्या बनवून घेतल्या, स्टॅपलरनं फिटिंग करून दिलं आणि आजच्या कामाचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या भावांनो.